नमस्कार. वास्तुदोषामुळे घर नेहमीच आर्थिक समस्यांनी घेरलेले असते. घरात दररोज भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणीतरी आजाराने ग्रस्त आहेत. काही वास्तु उपाय तुम्हाला या समस्यापासून मुक्त होण्यास मदत करूही शकतात. घरात भांडणे आणि वाद होत नाहीत अशा उपायाबद्दल जाणून घेऊया. वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वास्तू एक महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या घराची किंवा घरातील वास्तू तुमच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करू शकतात. वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की प्रत्येक वास्तूची आणि प्रत्येक दिशेची स्वतःची एक विशेष ऊर्जा असते की तुमच्या जीवनातील सर्व प्रसंग तुमच्या शरीरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील ऊर्जेवर अवलंबून असते. वास्तुशास्त्रामध्ये काही विशेष नेमही सांगितलेले आहेत. वास्तूच्या नियमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास तर तुमच्या जीवनावर त्याचा परिणामही दिसून येतो. वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात. या नियमाचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील वातावरण नकारात्मकता होते. वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील शांती आणि आनंदही संपून जातो आणि घरातील सदस्यांमध्ये मतभेदही होतात. घरातील सदस्य सतत भांडतात. वास्तुदोषामुळे घर नेहमीच आर्थिक समस्याने वेढलेले असते. वास्तुदोषामुळे घरात दररोज भांडणे होतात किंवा कुटुंबातील कुणीतरी आजाराने ग्रस्तच आहे. काही वास्तु उपाय तुम्हाला या समस्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. घरात भांडणे आणि वाद होत नाहीत अशाच उपायाबद्दल जाणून घेऊया की वास्तुदोषाच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम घरातील वास्तू योग्य ठेवावी. वास्तू योग्य ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळला पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता राहते. घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छ नसलेल्या घरात राहणे आवडत नाही. घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात तुळशीची लागवड करणे देखील वास्तुदोषासाठी फायदेशीर आहे. मान्यतेनुसार तुळशी लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. आई तुळशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. आई तुळशी घर सकारात्मक ऊर्जेनेच भरते. हे लागू केल्याने घरातील कलहही संपतात. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळाच्या भांड्यात कापूर जाळून तो घरभर दाखवणे फायदेशीर ठरू शकते. या उपायाचा अवलंब केल्याने घरात सुख शांती येते. पिंपळाचे झाड घराचा स्वामी मानले जाते. घरातील भांडणे आणि वादविवाद संपवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करावी. हे रोप घराजवळ लावावे आणि त्याची काळजी घ्यावी. असे केल्याने देवता कुटुंबातील सदस्यावर त्यांचा आशीर्वाद ठेवतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे. नंतर दाराच्या दोन्ही बाजूला पाणी ओतले पाहिजे. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त ठरते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.